मोहोळ विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजू खरे आज आपल्यासोबत आहेत। मोहोळ विधानसभेमध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत, तहसील कार्यालयाचा असो की इतर कोणतेही प्रश्न असो, त्याबाबत आपण वृत्तनामा या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। राजूभाऊ, आपल्या विधानसभेमध्ये काय प्रश्न निर्माण झाला आहे? गेल्या 6 महिन्यापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर 3 महिने आमच्या मोहोळ तालुक्याचे 2 तुकडे करण्याचं महापाप माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने या दोघांनी केलं। मोहोळ हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारे शहर, पाठीमागून रेल्वे गेलेली आहे आणि एक सुंदर असं विकसित शहर व्हायला पाहिजे होते। परंतु या शहरावरती गेली 50 वर्ष या तालुक्यावरती राजन पाटलांची सत्ता होती। त्याचे वडील आमदार होते, ते स्वतः आमदार होते। त्याच्यानंतर हा मतदारसंघ 2009ला राखीव झाला आणि राखीव झाल्यानंतरनं 3 वेळा लगातार राजन पाटील समर्थक आमदार निवडून आले। आता मोहोळ शहराचा विकास करण्याच्या ऐवजी मोहोळ हे शहर हे बकास करायचं, मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करायची म्हणून मोहोळ शहरामध्ये असणारी जी कार्यालय होती त्याच्यामध्ये अपर तहसील कार्यालय हे अनगर येथे नेण्याचं काम राजन पाटील यांनी केलं। राजन पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक असल्याने त्यावेळेला सत्तेचा उपयोग करून हे कार्यालय 10 दिवसात मंजूर केलं। कार्यालय तालुक्यात मंजूर करायला आमचा विरोध नाही, परंतु अनगर हे मोहोळ तालुक्यातलं शेवटचं गाव आणि महसूल अधिनियम जे काही कायदे आहेत त्या कायद्यामध्ये या गावाला जायला कुठेही एसटी नाही आणि मग 42 गावं तालुक्यातल्या शेवटच्या गावाला जोडून स्वतःच्या हातात सत्ता आहे म्हणून अत्यंत निजामशाही पद्धतीचा हा निर्णय शासनाला घ्यायला भाग पडला। आदरणीय मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही 40-42 गावचे लोक गेलो। मोहोळ जवळजवळ 8 दिवस व्यापारपेठ बंद ठेवली। मोहोळ गावात निदर्शनं झाली, गावोच्या गावं बंद झाली, परंतु सरकार हालायला तयार नव्हतं। सर्वपक्षीय आम्ही मोहोळ बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटलो, सर्व परिस्थिती त्यांना समजून सांगितली। मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब तात्पुरती स्थगिती व फेरसंरक्षण करून अहवाल सादर करा अशा पद्धतीचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांना दिले। परंतु त्या रात्री अशी काही घटना घडली की तो मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला कागद आज तागायत ते अतिरिक्त मुख्य सचिव सांगतात की आमच्याकडे आलाच नाही, त्याची झेरॉक्स आमच्याकडे आहे। आणि म्हणून मग विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर आम्ही सर्वसामान्य 42 गावच्या जनतेच्या दारात गेलो आणि मग जनता ही या लोकशाहीमध्ये सर्वश्रेष्ठ जनता आहे आणि या मोहोळच्या जनतेने 50 वर्षाची सत्ता असणारी राजन पाटलांची सत्ता उलटून त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावण्यासाठी मोहोळ मतदारसंघामध्ये परिवर्तन केलं। मला एकूण 30,000 मताधिक्य मिळालं आणि हे सर्व मताधिक्य हा जनतेचा कौल होता। लोकशाहीमध्ये जनता ही मालक आहे, परंतु हा राजन पाटील स्वतःला मालक समजायचा आणि मग ह्याच्या मालकशाहीला मोडीत काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानानं केलं। परंतु आज आपण पाहताय पाचवी बहुमताच्या बळावरती विरोधकांची कुठलंही न ऐकून घेता सरकार संविधान पायदळी तुडवत असत तर मी आंबेडकरी चळवळीत आलेला कार्यकर्ता आहे। गेली 34 वर्ष चळवळीत काम केलेला कार्यकर्ता, महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून निवडून आलो। ज्या जनतेने मला निवडून पाठवलेलं आहे त्या जनतेच्या मताचा आदर या सरकारला करावा लागेल। आज सरकारला इशारा दिलाय, मी विधानभवनाच्या पायरीवर बसून हे सरकारचं लक्ष वेधलेलं आहे, तुम्ही लवकरात लवकर या तहसील कार्यालय रद्द करा, नाही तर येणाऱ्या अधिवेशनामध्ये मी बाबासाहेबांच्या संविधानाचा आधार घेऊन हे महसूल खात्यानं किती अन्यायकारक पद्धतीचं कार्यालय बनवलं। गावाच्या तालुक्याच्या शेवटचं गाव ऍक्च्युली अनगर हे माढा मतदारसंघाच्या जवळ 3 किलोमीटर असणारं गाव, अनगरच माढा तालुक्याला जोडायला पाहिजे।
परंतु सत्ता आणि पैसा आणि मस्ती याच्या जोरावरती माजी आमदार राजन पाटील यांनी हा जो निर्णय सरकारला घ्यायला पडला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश देऊन सुद्धा अशी कोणची ताकद होती, अशी कोणची महासत्ता होती, अशी कोणची अदृश्य शक्ती होती की ज्या शक्तीनं तो कागद त्या अतिरिक्त मुख्य सचिव महसूलकडे येऊ दिला नाही. कलेक्टरला मुख्यमंत्र्यांनी फॅक्स केला होता. कलेक्टर सांगतायत शासनाचे लेखी आदेश अजून आलेले नाहीत. मुख्यमंत्र्यांचा रिमार्क आहे आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला सुद्धा किंमत या महसूल खात्याने दिली नाही. आणि आज या महसूल खात्याला या अधिवेशनाच्या निमित्ताने सांगतोय, आपण जनभावनेचा आदर करा. अप्पर तहसील कार्यालय ताबडतोब रद्द झालं नाही तर येत्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मी सरकारला सोडकी पळवल्याचं. पण अप्पर तहसील कार्यालय तर आपल्या विधानसभेच्या हिताचंच आहे. नाही, अप्पर तहसील कार्यालय हे मध्यवर्ती ठिकाणी असावं लागतं. अच्छा. आता हे जे कार्यालय झाले ते तालुक्याच्या शेवटच्या गावात झाले. आता ह्या 42 गावच्या लोकांना तिकडे जायला एसटीची सोय नाही, दळणवळणाची साधन नाही. मग कशासाठी हा तास? तर ते माजी आमदाराचं गाव आहे. सत्ता तुमच्या हातात आहे म्हणून एवढी जर सत्तेचा गैरवापर करत असाल मग बाबासाहेबांच्या संविधानाचा कुठेतरी तुम्हाला आदर करावा लागेल. जर हे सरकार संविधानाप्रमाणे चालत नसेल तर यांना संविधान हातात घ्यायला लावणार आणि हे अप्पर कार्यालय रद्द करणार. कारण आज शैक्षणिक मुलांचे दाखले काढायचे आहेत, शेतकऱ्यांचे दाखले आहेत, बाकी तुमचे सर्व शेतीच्या निगडीतली कामं आहेत. ही सारी कामं तशीच कचेरीमध्ये आहेत. गावाच्या शेवटच्या टोकामध्ये असणाऱ्या गावात माणूस जायचा का? आणि 42 गावच्या ग्रामपंचायतनी ठराव करून सांगितलंय की आम्हाला हे कार्यालय नको आहे. सरकारला जर एवढी खुबी असेल तर 20-15 वर्षे अप्पर कार्यालय मंजुरीसाठी शासनाकडे प्रलंबित असताना ते कार्यालय मंजूर केली नाही तर राज्यात नियमबाह्य अनगर अप्पर कार्यालय तात्काळ रद्द करा या मागणीसाठी आमदार राजू हे आपले लक्ष वेधणार आहेत. काय सांगाल सर याबाबत आपण? बेकायदेशीर अनगर अप्पर तहसील कार्यालय हे रद्द करण्यासाठी 40-42 गावातील लोक गेली 6 महिन्यापासून आंदोलन करत आहेत. परंतु सरकार निजामी प्रवृत्तीनं हे तहसील कार्यालय जाणीवपूर्वक लादत आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मी हे आंदोलन करत आहे. काय शासनाकडून काही तुम्हाला मिळालं नाही का? तुम्ही मागवा ना थोडंसं शासनाकडून काही? साहेब इकडे या ना. एकच मिनिट इकडे या. थोडं इकडे थांबा सर. मागे या ना. मागे दादा थोडंसं मागे या ना दादा. अरे मागे या ना साहेब. मागे शासनाकडून आश्वासन मिळालं का सर? राजू सर, All good. अरे साहेब थोडं